नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार, येस एक मोबाईल होल्डर मी मागवला आहे। खूप वर्षापासून चाललं होतं की घ्यायचा आहे, तर फायनली आपल्याकडे आलेलं आहे। तुम्हाला दाखवतो बघत असाल, मी अजून याची अनबॉक्सिंगसुद्धा केलेली नाही आहे। अनबॉक्सिंग आपण करणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्रीमध्ये तर खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात। तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या। चला मग याची अनबॉक्सिंग करूया। मी ओपनसुद्धा केलेलं नाही, आपण याची अनबॉक्सिंग करूया। बरं असेल, अनबॉक्सिंग आपली झालेली आहे। बोबोचा मोबाईल होल्डर आहे, व्हायब्रेशन ॲम्परसोबत येतो आणि खूप महिन्यापासून चाललं होतं मला घ्यायचं, पण खूप चांगल्या डिस्काउंटमध्ये मला भेटलं। आणि याची खरी प्राईस सांगायचं म्हटलं 2600 रुपये आहे, पण मला खूप चांगली डील भेटली आहे मला। जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या पुढे तुम्हाला भेटेलच, आणि ओपन करून दाखवतो तुम्हाला। मी अजून ओपनसुद्धा केलेलं नाही। बरं सर, ओपन केल्यावरती आहे मोबाईल होल्डर आहे बोबोचा, फुल्ली वॉटरप्रूफ आहे। ह्याच्यात एक थेंबसुद्धा पाणी जात नाही बघा। ह्याला व्हायब्रेशन डॅम्परसुद्धा आहे आणि एक माउंटिंग येते, ती तुम्ही तुमच्या हँडल बारला या कुठेही लावू शकता। ऑलरेडी माझ्या इथं लावलेली आहे, मी तुम्हाला फिट करून दाखवतो। बघत असाल, असं हे मोबाईल होल्डर आहे, इथे फिट होतं। ऑलरेडी माझ्या इथं माउंटिंग लागलेली आहे, फक्त मला हा स्क्रू खोलायचा आहे। बघत असं हो, हे पहिलं आतमध्ये जाणार, पण ह्याची माउंटिंग जी आहे ही मोठी आहे। मला याची माउंटिंग जी आहे ती मोठी आहे, आणि माझ्या HGचा मोबाईल होल्डर त्याचे, आणि स्पेशली बोबोसाठी हे इथे फिट करणार आहोत आपण आता। चला आपण आता फिट करण्यासाठी जाऊया। At times you make me angry, but I know that it could always be worse, be worse, be worse. Baby, baby, now I'm trying to forget you. Baby, I know everything that was about you. No, I'm joking, I'm looking for the bathroom. Round and round, yeah, round and round we go. Picture perfect, but so many flaws that stopped you. I don't wanna ever see you in the same room. I open up and then you hit on all my issues. Round and round we go, we go. आपल्या महत्त्वाचं काम आपलं झालेलं। बरं सर, मोबाईल होल्डर इथं लावलेलं आहे, आणि काय आहे का चेक करू, खाली पडलं आहे का। चला आता निघूया। बघा, डबल स्टँड असण्याचा काय फायदा आहे। इथे डबल स्टँडला लावून मी पूर्ण आपलं काम करून घेतलेलं आहे। आता ह्याला काढायची वेळ आली आहे। बघा, असं काय ओव्हरऑल लुक दिसतो, आणि हे थोडंसं मी वरती ठेवलं आहे बघत असाल। आता मी त्याला हे तुम्हाला लावून दाखवतो। मी असं याला मस्तपैकी फिट करा होते, त्यामुळे थोडंसं गोंधळ उडालेला आहे। ठीक आहे, चला चेंज करायला गाडी। ओके, बरं सर, आता तुम्हाला कसं दिसतंय मला माहीत नाही, घरी गेल्यावरच कळलं मला। दिसतंय का बरोबर? ओके, चला आता निघूया। खरंच खूप भारी व्ह्यू दिसतो आहे, आणि आताच मी रिसेंटली ह्याचा वायझरसुद्धा चेंज केला, आणि वायझरचा पण व्हिडिओ येईल कदाचित, कारण की मी शूट केला आहे। जर केला असेल किंवा व्हिडिओ आला असेल तर वरती iCloudवरती लिंक असेल, का लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की जाऊन तुम्ही चेक करा।
ही फिलिंग थोडी वेगळीच आहे. आपलाच व्हिडिओ आपण बघतोय, खरंच खूप भारी वाटतं. जेव्हा मी माझे व्हिडिओ बघतो मला असं वाटतं मी काय केलं यार. खरंच खूप प्राऊड फील होतं कधी कधी की आपल्याला गोष्टी करायला भेटतात. आयुष्य खूप मजेशीर जगायला मिळतं. कारण की मी आता जस्ट आमच्या कॉलेजचं आज आमच्या शाळेचं गेट टुगेदर होतं. त्यात खूप जणांना भेटलो. तेव्हा माझ्या ब्लॉगबद्दल पण खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. आणि मला तिथे गेलं पण कळलं की आमचे शिक्षकसुद्धा माझे ब्लॉग्स बघतात. त्यांना खूप आवडलं, खूप अप्रिशिएट केलं त्यांनी. आणि माझ्या कामाबद्दल पण बोलले. खरंच खूप बरं वाटतं जेव्हा शिक्षक तुम्हाला तुमच्या कामाबद्दल बोलतात की खरंच तू खूप छान काम करतो आहे, आम्ही तुझे ब्लॉग बघत असतो. त्यांनी मला हे विचारलं की आता काय प्लॅन आहे. तर खूप जणं मला विचारत असतात, त्यावर एकच उत्तर असतं, कसं आहे प्रत्येक गोष्टीचं आपण नाटक करू शकतो, पैशाचं कधी नाही करू शकतो. थोडंसं व्हिडिओ थांबवतं, डिस्टर्ब होतं मला बोलतात. हां, तर प्रत्येक गोष्टीचं आपण नाटक करू शकतो, पण आपण कधीच पैशाचं करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. पण चालू आहे, प्रयत्न चालू असतात की पैशाशिवाय काही करता येत नाही. त्याआधी इच्छा लागते, पण इच्छानंतर पैसे लागतात, हे खूप महत्त्वाचं आहे. हो ये. आणि खरंच हा व्ह्यू कसा दिसतोय मला नक्की सांगा. आधी जो मी वायझर लावला होता तो टुरिंग वायझर नव्हता, एकदम छोटासा होता आणि दिसायला पण एवढं काय खास नव्हतं. आणि आत्ता मी जस्ट आपल्या सह्याद्री कष्ट म्हणजे आपल्या निखिल सरांच्या मागे लागून मी हा वायझर बनवून घेतला आहे. आणि स्पेशली स्पीड 400साठी येत नाही, त्यांना मी बोललं की बनवून द्या. आणि त्यांनी मला वाटते 2 दिवसामध्ये काहीतरी मला बनवून दिलं. खरंच खूप खूप धन्यवाद. जर निखिल सर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही मला नेहमी सपोर्ट केलं, या पुढेही तुम्ही कराल. आणि बघा सनसेटसुद्धा झालेला आहे, खूप सुंदर अशी शेड दिसते कलरची. खरंच खूप भारी, खूप भारी. भले आज म्हणजे आता हिवाळा संपलाच आहे, समर आहे, पण आज थोडंसं थंड थंड वातावरण लागते मला आणि बरं वाटते जरा. आणि थोडं थंड लागणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि याला स्पेशल म्हणजे व्हायब्रेशन डॅम्पर असल्यामुळे मला काही टेन्शन नाही. आणि स्पेशल सांगायचं म्हटलं, हा वॉटरप्रूफ मोबाईल होल्डर येतो. जर तुम्ही उन्हात ह्याला वापरला तर तुमचा मोबाईल 100% गरम होणार. तर मी सजेशन देतो एक एक्स्ट्रा मोबाईल होल्डर लावा. बघा मी लावलेला आहे. मी ह्याला स्पेशली पावसासाठी घेतला आहे, पण इनकेस कधी धुळीमध्ये कुठे गेला, धूळ वगैरे असेल जसं की ऑपरेटिंग करताना त्या मोबाईलची गरज पडते. तर त्यासाठी मी 2 कारणासाठी घेतला. एक तर तुम्हाला सांगितलं की पावसात ह्याचा यूज खूप चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण ऑपरेटिंग करतो इथे धूळ वगैरे असेल आणि पावसाचा आजकाल भरोसा नाही कधी पण येतो, त्यामुळे म्हटलं आपल्याकडं असलेलं बरं आपल्या बाईकवरती. खरंच खूप भारी. हा ओव्हरऑल लुक कसा तुम्हाला वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी या बाईकमध्ये ऑलमोस्ट मला वाटते 40-50 हजार रुपये खर्च केलेलं आहे या 1.5 वर्षामध्ये. ऑलमोस्ट आता ह्या बाईकला 2 वर्ष होतील. आणि खरंच खूप आधी मला बाईक आवडत नव्हती, कारण मला असं वाटलं की मी डिसिजन चुकीचा घेतला. कारण की मी ॲडव्हेंचर बाईक चालवायचो, टुरिंग करायचं. तर मी खूप जणांशी या विषयावर बोललो की मला बाईक सेल करायची आहे, बाईक सेल करायची. पण आता असं वाटत नाही की मला सेल करावं, कारण की ऑलमोस्ट ज्या गोष्टीचा मला प्रॉब्लेम होत होता त्या मी पूर्ण सॉर्ट आऊट केलेलं. मला वाटत नाही की आता अजून काही वर्ष मी ह्या बाईकला विकेल पण आता नाही. पण त्यानंतर मी ॲडव्हेंचर बाईक नक्की घेईन. पण खरंच बाईक खूप भारी आहे. बघा आता मी लोअर टॉप खूप भारी आहे. आता बघा मला इथून निघायचं मी कसं निघतो बघा. टॉप खूप भारी आहे. तर यामुळे मला राईड करताना खूप बरं वाटतं. हां थोडंसं सस्पेन्शन हार्ड आहे त्याचे, जे ट्राय म्हणून त्यांना माहिती आहे. पण त्याचं पण मी सोल्युशन काढलं. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. आणि आय होप तुम्हाला बऱ्यापैकी या मोबाईल होल्डरबद्दल की अजून काही माहिती मी तुम्हाला दिली असेल. आय होप आशा करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि जर हे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल, आता ह्याची प्राईस सांगतो 2500 का 2600 रुपये आहे, पण मला फक्त 1600 रुपयाला भेटलं. मी ऑफलाईन घेतलं. जो मला ऑनलाईन घ्यायचं असेल त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नक्की जाऊन घ्या जर तुम्हाला घ्यायचं असेल. मी तर घ्यायचं म्हटलं, आता पावसाळा सुरू होणारच आहे. कारण आजकाल पावसाळा जो आहे मे जूनमध्येच चालू होतो, कधी याची गरज पडू शकते.
आणि ह्याच्या स्वस्त पण येतं, सिमटेकचा पण येतो. पण सिमटेकचा मला एवढा भरोसा नाही, कारण बोबोचे मी मोबाईल होल्डर यूज केलेले आहेत, क्वालिटी खूप भारी आहे. त्यामुळे मी हा स्पेशली मागवला आहे त्यासाठीच, कारण बोबो असल्यामुळे एक नंबर आहे. व आता स्कॅनर उभी होती. आता थोडंसं वाईट वाटतं मला की ट्रायम्फ स्पीड 400 आणि स्कॅनर 400 ही बंद होणार आहे. आणि येत्या 6 एप्रिलला त्याचा बिग म्हणजे लॉन्च आहे, जो 350cc 350cc सॉरी 350cc लॉन्च आणि 400cc बाईक ही बंद होणार आहे. आता ती का बंद होणार त्याचं रिझन आहे की GSTमुळे, कारण की जो आधी GST वाढवली होती, कारण की जो स्टॉक होता तो ओल्ड स्टॉक होता आणि आता जो नवीन स्टॉक आहे ना त्यात गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही GST वाढवा. तर त्यामुळे आता ह्या बाईकची CC आहे ती कमी होणार आहे, ती 400 होणार तर 350 होणार आहे. आणि मला वाटतं जेमतेम थोडाफार फरक असेल 350cc. आता ही मला वाटतं ऑनरोड 3 लाखाला मिळते, ती ऑनरोड मला वाटतं 270ला तरी मिळेल, 270 किंवा 265पर्यंत असेल ऑनरोड. तर अशी काही प्राईज आहे. आणि चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि अजून तुम्ही लाईक कमेंट्स केली असेल तर नक्की करा. आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा केलं नसेल तर करून घ्या, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं तसं करून घ्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ मिळतो. फक्त बाय बाय, निवंत पण चला.